तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। बघा, हा पेपर आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2021 चा पेपर आहे आणि हा आहे पेपर फर्स्ट। ओके, पेपर फर्स्ट आहे 2021 चा प्रश्नपत्रिका आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एक रिव्हिजन म्हणून तयार करत आहे। या अगोदरही आपल्या चॅनलवरती PYQs अपलोड केलेले आहे, तुम्ही चेकआउट करा। बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया। अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? क्षेत्रीय उत्पत्ती। अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो। ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? ही मांडली आहे बांदुरा यांनी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? तर बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी ही पण महत्वाची आहे। स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हे पण महत्वाचं आहे। निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी हे पण महत्वाचे आहे। समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी हेही महत्वाचं आहे। अ ब क ड सर्व महत्वाचे, म्हणून आन्सर आहे डी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, वैचारिक खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्टे हे ज्ञानात्मक वैचारिक बुद्धीचा बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे। त्याचं उत्तर आहे एक, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? त्याचं उत्तर आहे सी, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर ही केली आहे गिलफर्ड यांनी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर कोणत्या गोष्टी कराव्यात तिथं मी आन्सर सांगतो तुम्हाला। याचं उत्तर आहे बी आणि क। तर बघा, अ आणि क आहे। बघा, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, पठारावस्था होऊ नये म्हणून, आणि कौशल्य संपादन करताना चुकीची सवयी आत्मसात करू देऊ नये। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या अध्ययनाच्या व्याख्या व मानसशास्त्र यांच्या जोड्या दिल्या आहेत, यांच्या योग्य जोड्याचा पर्याय लिहा। तर मन यांनी कोणती व्याख्या दिली आपण नेक्स्ट पेजवर बघू। ही व्याख्या आहे गेट्स यांची। आपण कालही बघितल्यात रिव्हिजन व्हिडिओमध्ये व्याख्या। बघा, गेट्स यांची व्याख्या काय आहे? अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, वुडवर्थ यांनी कोणती व्याख्या दिली अध्ययनाची? अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे। ओके, ही गेट्सची आपण अगोदर बघितली। सिगोल यांनी दिलेली आहे अध्ययन अनुभवाश्रित वर्तन बदल होय। आणि मन यांनी कोणती व्याख्या दिलेली आहे की अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यामधील सुधारणा होय। ओके, आणि सिगोल यांनी व्याख्या दिली आहे अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय। ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय। त्यामुळे विद्यार्थ्याला वळण लावणे शक्य होते। खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही विचारले? त्याचं उत्तर आहे सी, अध्ययनार्थाचे चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाची एकमेव अद्वितीय निर्मिती असते। त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर हे आहे विविधतेचा नियम। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी
प्राण्यांचे घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खालील दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकांचा फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? तर याचं उत्तर आहे स्वभाव व वृत्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? याचं उत्तर आहे डी. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारण रूप व्यापार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्यात रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य व एखादा प्राणी असल्याचा भास होतो. तर हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रमामुळे होते? आपण इंद्रिय भ्रम ही बघितला काल रिवाइज मध्ये. आणि हे जे उदाहरण आहे ते कोणत्या इंद्रिय भ्रमामुळे होतं? तर विशिष्ट मनस्थितीमुळे हे होतं. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? त्याचं उत्तर आहे सी. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनार्थ्याला कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? तर दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे हे पण राबवावा. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा हे पण राबवावा. वाद्यवादन करून घ्यावे हे पण राबवावा. आणि प्रदर्शन मांडणी करून घ्यावे हे सर्वच राबवणे शिक्षकांकडून अपेक्षित आहे. म्हणून याचं उत्तर आहे ड. अबकड सर्व. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅडॅश होय. विचार. दोन घटना एकामागो एक घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर अडवे जाते हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी कोणत्या विचार प्रक्रियेतील अडथळ्यामुळे होते? तर याचं उत्तर आहे बी. काकतालीय न्याय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर याचं उत्तर आहे बी. धारणा बोधावस्थेत असेल तर ती आपल्याला चटकन आठवते. बघा. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? अयोग्य विचारले म्हणून बघायचं उत्तर आहे सी. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. धारणा जितकी कमी तितके विस्मरण जास्त असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मित्रांनो PYQs महत्वाचे आहेत, रिवाइज करून जा एकदा. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? त्याचं उत्तर आहे सी. प्रोत्साहिके आंतरिक प्रेरणा आहेत. ओके. नेक्स्ट बघा. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उत्पत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? त्याचं उत्तर आहे ए. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली ही व्याख्या? तर ही दिली आहे पीटर स्लोव्ही यांनी. नेक्स्ट बघा. लेविनने मांडलेल्या मानसिक संघर्षाचे प्रकार, त्याची उदाहरणे खाली दिलेली आहेत. योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय शोधा. बघा. खिशात सिनेमेपुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. तर हे हवे संघर्ष आहेत. परीक्षेसाठी अभ्यासाची कष्ट नको असतात व पास होणेही नको असते तर हे नको संघर्ष. आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो तर हवे नको संघर्ष. हे संघर्षाचे प्रकार आहेत. हे एकदा नीट लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले हे सांगणे तुटक सांगत सुटणे म्हणजे डॅश यंत्रणेचे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. तर
इथं कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर होतो? तर कृतक समर्थन या संरक्षण यंत्रणेचा वापर होतो. ओके, नेक्स्ट बघा, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकाचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? ते मांडली आहे जड यांनी. ओके, नेक्स्ट बघा, शेष अवस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव स्पष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा डॅश घडते, क्रिया घडते. कोणती क्रिया घडते? तर आत्मसातीकरणची क्रिया घडते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किशोर अवस्थेतील बालकाच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? योग्य आहे विचारले बघा, पाठ केलेले सहसा विसरत नाही. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? त्याचं उत्तर आहे बी, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. नेक्स्ट बघा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिस्थितीशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारे व वर्तनाला चालना देणारे शारीरिक व मानसिक यंत्रणेचा गतिशील संघटना होय. या व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर G.W. ऑल्पोर्ट यांनी ही व्याख्या दिली. ऑल्पोर्ट यांनी व्याख्या दिली. बघा नेक्स्ट, वृक्क ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनालिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर याचं उत्तर आहे सी, व्यक्ती अशक्त दिसते. बघा मित्रांनो, हे होते पूर्ण मानसशास्त्राचे प्रश्न, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे प्रश्नपत्रिका होती 2021ची. हे झालं तुमचं रिव्हिजन. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.